घरामध्ये भाजीला काहीच नाही, मग हा पदार्थ बनवा। एका मिक्सिंग बाउलमध्ये 1.5 वाटी गव्हाचं पीठ, 1 चमचा ओवा, 1 चमचा बडीशेप, चवीनुसार मीठ घालायचं, मिक्स करून लागेल असं पाणी घालायचं, मध्यम सैलसर पीठ मळायचं, तेल लावून 10 मिनिटं भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं। 3 चिरलेले कांदे घेतले आहेत, त्यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा धणे पावडर, 1 चमचा आमचूर मसाला, बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 चमचे ठेचलेला लसूण, चवीनुसार मीठ घालायचं, सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं। पीठ सुद्धा छान भिजलं आहे। मळलेल्या पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा। तयार गोळा कोरड्या पिठामध्ये घोळायचा आणि मध्यम जाडीची अशी पारी लाटून घ्यायची। त्यानंतर चौकोनी आकारामध्ये 2 ते 2.5 चमचे सारण यावरती पसरवून घ्यायचं। पारीला बाजूनी थोडंसं पाणी लावायचं आणि चौकोनी आकारामध्ये पारी दुमडून घ्यायची। वरून थोडंसं कोरडं पीठ भुरभुरायचं आणि चौकोनी आकारामध्येच ही पारी लाटून घ्यायची। थोडीशी जाडसरच ठेवायची। तवा गरम करून घेतलाय, त्यावरती तूप लावायचं। त्यानंतर तयार करून घेतलेला पराठा घालायचा आणि दोन्ही बाजूनी अलटी-पलटी करत मोठ्या आचेवरती तूप लावून छान खरपूस असा भाजून घ्यायचा। सर्व पराठे याच पद्धतीने बनवायचे। मस्त खमंग कांद्याचा पराठा तयार।